नमस्कार, मी निरंजन ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल नॉन बायोलॉजिकलनी बिकानेरमध्ये राजस्थानला जाहीर भाषण करत असताना आणखीन एक मूर्खपणा केलेला आहे. म्हणजे आता याला मनोरुग्णच म्हणायला पाहिजे. म्हणजे केवळ मानसिक रुग्णच असं काहीतरी बडबड करू शकतो. ते भाषण करताना असं बोललंय की माझ्या शरीरामध्ये रक्त नाही, सिंदूर, गरम सिंदूर वाहतोय. ऐका ते काय बोलले, ऐका. मोदी की नसों में लहू नहीं, गरम सिंदूर बह रहा है. आता हे असं काहीतरी बोलणं की शरीरामध्ये रक्त नाही, गरम सिंदूर वाहतोय, म्हणजे काय प्रकार आहे हा? त्या ऑपरेशन सिंदूरचा अशा घाणेरडा इतक्या क्षुद्र मनोवृत्तीला जाऊन राजकारण करायचंय. त्या ज्या 26 जणांचा ती हत्या झाली पहलगाममध्ये, त्यांच्या रक्ताचा असा बाजार मांडायचा आहे देशभर. इतका निर्लज्जपणा आणि इतकी क्षुद्र मनोवृत्ती ही फक्त या संघवाल्यांची असू शकते. सगळ्या गोष्टीत धंदा. मी काल एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, गंदा है पर धंदा है. तसं आहे यांचं. म्हणजे आत्ता त्या 26 जणांचा बळी गेला आणि त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर केलं गेलं. त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये तर खरं तर लोटांगण घातलं अमेरिकेसमोर. कुठलीही अट पाकिस्तानवरती न घालता बिनशर्त सीज फायर पत्करलं. बिनशर्त. कमीत कमी 2 अतिरेकी आमच्या ताब्यात द्या, एवढी तर मागणी करायची होती ना. पण इतके निलाजरे, इतके निर्लज्ज आणि बेशरम आहेत की डोनाल्ड ट्रम्पच्या सांगण्यावरून हे सगळं केलं. सीज फायर केली, शस्त्रसंधी जाहीर केली आणि आता त्या ऑपरेशन सिंदूरच्या नावाने हा धंदा इतकं घाणेरडं राजकारण करायला सुरुवात झालेली आहे. होर्डिंग लावतायत सगळीकडे. अहो, म्हणजे मला आठवतं त्या पंजाबच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेला हा दिवटा चालला होता पंजाबला प्रचार करायला. आणि प्रचार करायला जात असताना एक पूल आला, त्या फ्लायओव्हर आला आणि त्याच्या पलीकडं 10-15 शेतकरी आंदोलन करत होते. तर हे घाबरट डरपोक पळून आलं तिथून. पळून 15 शेतकरी आंदोलन करताना दिसल्यानंतर तिथून पळून आला एअरपोर्टवरती. और आपके मुख्यमंत्री से कहो कि सही सलामत एअरपोर्ट पे पहुंच गया, जान बच गई वगैरे काहीतरी बोलला. एवढं तर डरपोक आहे एक नंबरचं. एका आंदोलनकर्त्याला सामोरं जाऊ शकला नाही. एका 10-15 जण फक्त त्या ठिकाणी होते. एवढं डरपोक. आणि आता हेल्मेट घातलेलं ढेरपोट, एअरफोर्सच्या युनिफॉर्म मधले सगळीकडे आणि काय कॅप घातलेली आहे आर्मीची, असले होर्डिंग आणि पोस्टर्स लावले जात आहेत बाहेर. लाज वाटायला पाहिजे हो खरं. अख्खा देश खरं तर म्हटलं तर थुंकतोय अशा पद्धतीच्या घाणेरड्या राजकारणावरती. हे टोकियोमध्ये काही वर्षांपूर्वी यांनी भाषण केलं. जपानला गेलं होतं तेव्हा बघा काय बोललं होतं. बीइंग गुजराती, मेरे ब्लड में कॉमर्स है, मेरे ब्लड में मनी होता है. म्हणजे त्यावेळेला जपानमध्ये भाषण करत असताना मेरे खून में व्यापार है और मेरे खून में मनी है, तेव्हा यांच्या रक्तामध्ये पैसा वाहत होता. आता यांच्या रक्तामध्ये सिंदूर व्हायला लागला. काय बावळेपणा. म्हणजे जोकर सुद्धा बरा, इतकं खरं तर हे आहे. आणि हे फिल्मी त्या गोविंदाचा पिक्चर होता ना राजाबाबू, त्या राजाबाबू सारखे फोटो काढत काय फिरत असतं सगळीकडे. हास्यास्पद प्रकार आहे हा सगळा. तर देशामध्ये, भारतामध्ये, जगातल्या जेवढ्या देशांच्या एम्बसीज आणि हाय कमिशन्स आहेत ते आपापल्या देशांना रोज रिपोर्ट पाठवत असतात. रोज त्या एम्बसीमध्ये हसून हसून पोटं दुखायला लागली असतील या जगातल्या लोकांची. आणि ते त्यांच्या परराष्ट्र खात्याला पाठवल्यानंतर त्या परराष्ट्र खात्यांमध्ये जग हसत असेल या बावळेपणावरती. इतका फालतूपणा. निर्दोष पहलगाममध्ये जे निर्दोष 26 जण मारले गेले, त्या 26 जणांच्या रक्ताचा असा बाजार मांडला जातोय देशभरात. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. पुलवामाच्या वेळेला हेच केलं. पुलवामाच्या शहीदांच्या नावाने फर्स्ट टाइम वोटर्सनी मतं द्यावी म्हणून भाषण करत होता. आणि आता मेरे शरीर में गरम सिंदूर बहता है.
अरे तुझ्या सिंदूरची ती जसोदाबेन वाट बघतेय, 40-45 वर्ष झाली बाबा. तिच्या कपाळाला कधी आयुष्यात सिंदूर लावलं नाही, तू पळून गेला डरपोक. एका बायकोची जबाबदारी नाही घेऊ शकला आयुष्यात, आणि आता मेरे खून में सिंदूर बहता आहे. याचं शास्त्रशुद्ध विश्लेषण सांगतोच पुढे काय आहे. पण हे काय आहे म्हणजे कपाळाचं कुंकू, ज्याला इंग्लिशमध्ये ज्याची सायंटिफिक टर्म वर्मिलियन आहे, सायंटिफिक टर्म वर्मिलियन आहे. त्याचा केमिकल फॉर्म्युला Pb3O4 असा आहे. Pb3O4 म्हणजे आपलं ज्याला आपण मराठीत शिसं म्हणतो, शिसं. ते शिसं ग्राइंड करून ऑक्सिजन बरोबर त्याची केमिकल रिॲक्शन करून हे कुंकू बनतं. हे कुंकू जर कोणाच्या रक्तात गेलं, चुकून जरी कोणाच्या रक्तामध्ये गेलं, तर त्याची स्मरणशक्ती हळूहळू नष्ट व्हायला लागते. त्याचं स्वरयंत्र बिघडायला लागतं. त्याला वेडाचे झटके यायला लागतात. वेडाचे झटके. वर्मिलियन Pb3O4 जर का कोणाच्या रक्तात गेलं तर वेडाचे झटके यायला लागतात आणि त्याची प्रजनन शक्ती नाहीशी होते. आणि हे सांगतंय माझ्या रक्तामध्ये वर्मिलियन आहे, कुंकू आहे. काय बोलायचं याला. आणि बरोबर आहे, राहुल गांधींनी त्याच्यावरती जे प्रश्न विचारले की हे तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यासमोर का बरं तापतं, डोनाल्ड ट्रम्पचा फोन आल्याबरोबर कसं काय गप्प होऊन जातं, त्यावेळेला काय होतं त्या रक्ताचं. आणि ते टोकियोमध्ये जे बोलले होते की माझ्या रक्तामध्ये पैसा आहे. अहो तुमच्या रक्तातला पैसा फक्त अदानीसाठी वाहतो, गौतम अदानीसाठी. या देशातल्या गोरगरिबांसाठी वाहत नाही. या देशातल्या 80 कोटी गोरगरिबांना जे धान्य दिलं जातं ते तुमच्या पैशानी नाही, ते देशाच्या संपत्तीमधून, देशाच्या उत्पन्नामधून दिलं जातं. आणि त्याची सुद्धा जाहिरात जसं काही स्वतःच्या पैशानी लोकांना अन्न देतोय अशी करतो. त्याच्यावर स्वतःचे फोटो. काहीतरी लाज आणि शरम असायला पाहिजे हो. जग छिथू करतंय, अक्षरशः छिथू करतंय याच्यावरती. या भारताच्या मीडियानी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी बनवलेले व्हिडिओ आणि फोटोग्राफ वापरले. बघा फ्रेंच टेलिव्हिजनवरती काय चालू आहे. Some discrepancies in this picture that did kind of set some alarm bells ringing off for me. I know it is difficult to see with the resolution of the screen, but there was some proportions in the body parts. The nostrils are very uneven and wonky. The proportions of the people walking in the background. AI detection tools, and every single one, the result was the same. That this is very much, both of these photos are AI generated. We're using. ते सांगतायत की भारताच्या माध्यमांनी AI नी जनरेट केलेले वापरले या युद्धाच्या इमेजेस, व्हिडिओज आणि त्या पहलगामच्या हल्ल्याचे फोटो. आणि त्या खून में सिंदूर बहता है लेकिन ट्रम्प का फोन आने के बाद ठंडा हो जाता है ना. आता लोक टिंगल टवाळी करायला लागलेत, मीम्स बनवायला लागले त्याच्यावर. त्या हमारी शाखा में अभी सिंदूर ब्लड ग्रुप का खून मिलेगा, चढ़ा के मिलेगा, अशा जाहिराती बनायला लागल्यात. आणि त्या निर्दोष पहलगाम मधल्या ज्या 26 जणांचं खून झाला, हत्या केली अतिरेक्यांनी, त्या खून झालेल्या निर्दोष देशातल्या नागरिकांच्या रक्ताचा असा बाजार मांडणं, या तुमच्या क्षुद्र मनोवृत्तीला तोड नाही नरेंद्र मोदी, खरोखर तोड नाही. इतकं नीच आणि क्षुद्र राजकारण जगात कोणी नाही करू शकत. ती हत्या करणारे 4 अतिरेकी कुठे आहेत. 1 महिना झाला, 1 महिना. 22 एप्रिलला ते हत्याकांड झालं होतं अतिरेक्यांकडून केलेलं. काल 22 मे होता. 1 महिना झाला. ते 4 अतिरेकी कुठे आहेत हे सुद्धा या देशाचं सरकार सांगू शकत नाही. ते 4 अतिरेकी कोण आहेत, त्यांची नावं काय हे सुद्धा माहीत नसताना एका देशावर हल्ला करून मोकळा झाले. इतका युद्धज्वर चढलेला आहे. हे वेड आहे, हे मनोरुग्णपणा आहे हा. त्या पहलगामच्या हल्ल्यानंतर 1 महिना झाला. त्या पहलगाम मधल्या 26 जणांच्या ज्या विधवा झाल्या, जे नातेवाईक त्यांचे आहेत, आई वडील आहेत, यांच्यापैकी एकाच्याही डोळ्यातल्या अश्रू पुसाला हा ढेरपोट्या गेला नाही. आणि आता ते वाढलेल्या ढेरीमधले लष्कराच्या आणि एअरफोर्सच्या युनिफॉर्म मधले फोटो पोस्टरवरती छापतोय. एकाच्याही डोळ्यातले अश्रू पुसले नाहीत. 1.5-2 वर्ष झाली. 3 मे
3 मे 2023ला मणिपूरमधली दंगल सुरू झाली. आता 2 वर्ष होऊन गेली. मणिपूरमधल्या एकाही विधवेच्या डोळ्यातले अश्रू पुसायला हा गेला नाही. एकही नाही. का त्यांचं सिंदूर नव्हतं उजाडलं? या 26 जणांचं ज्यांचं सिंदूर उजाडलं पहलगाममध्ये, त्यांच्यापैकी कोणाचे अश्रू पुसायला गेला? आणि आता ऑपरेशन सिंदूरच्या नावाने असे लष्करी गणवेशामधले फोटो राजाबाबू देशभर लावतोय आणि भाषणामध्ये सांगतोय माझ्या रक्तामध्ये काय. शी, कुठल्या स्तराला आणि कुठल्या थराला सगळं राजकारण आणून ठेवलंय. सैनिकांचं शौर्य आणि त्या सैनिकांच्या शौर्याचा धंदा गल्ली गल्लीमध्ये मिरवणुका काढून मांडणार, बाजार मांडल्यासारखा. आणि शौर्य कशासाठी त्यांना दाखवायला लागतंय? तर तुमची यंत्रणा कुचकामी ठरली. ते 4 जण आजही माहीत नाहीत त्यांची नावं काय, ते कसे आले, ते कुठून आले, ते कोण होते, काहीही त्या 4 अतिरेक्यांबद्दल माहिती नाही. आणि देशभर हिंदू मुस्लिम करून झालं. त्यांचा काहीही ठाव ठिकाणा नसताना एका देशावरती हल्ला करून झाला. त्याच्यामध्ये किती नुकसान झालं हे माहीत नाही. त्या देशावरती हल्ला करायच्या आधी तुमचाच परराष्ट्र मंत्री त्यांना पूर्व सूचना देतो. इतका देशद्रोहाचा गुन्हा करतो, त्याचा राजीनामा सुद्धा तुम्ही घेऊ शकत नाही. आणि जगभर आता माणसं पाठवतोय, देशातले खासदार पाठवतोय. हे काय, कुठल्या थराला हे राजकारण आणलेलं आहे? आपल्या देशातल्या ज्यांना ज्यांना या देशातली लोकशाही, धर्मनिरपेक्षता, शांतता, प्रगती हे हवंय, त्यांनी थोडा गंभीर होऊन विचार करणं गरजेचं आहे की हे आपण या अशा गोष्टींसाठी आपण पात्र आहोत का? आणि नसो तर हे बदलायला नको का? अमेरिकेने बहुमताने डोनाल्ड ट्रम्पला निवडून दिल्यानंतर 3 महिन्यामध्ये अमेरिकेतले नागरिक 1400 ठिकाणी निदर्शनं करायला आले. तुम्ही निवडून दिलं म्हणजे त्याला ताम्रपट नाही देऊन टाकला. त्याचं उत्तरदायित्व असतं आणि ते उत्तरदायित्व वारंवार सातत्याने विचारायचं असतं. हे आपण कधी करणार आहोत? एवढी जाणीव आपल्याला कधी येणार आहे? ही येणार आहे की नाही? आपण सत्तेला प्रश्न विचारणार आहोत की नाही? हा खरोखर अंतर्मुख होऊन विचार करा या गोष्टींचा. काय तुम्हाला वाटतंय? तुमच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये जे भाजपचे RSSची लोक आहे यांना प्रश्न विचारा. हे सगळे हे विचाराल का? इथं मला कॉमेंट करून सांगा, हे प्रश्न तुम्ही विचाराल का? निदान एवढं तर धैर्य दाखवा. गल्ली गल्ली त्यांना अडवून प्रश्न विचारा की हे काय चाललंय? का हा त्या 25-26 जण ज्यांची हत्या झाली त्यांच्या रक्ताचा हा बाजार का मांडला जातोय? त्या सैनिकांच्या रक्ताचा हा बाजार का मांडला जातोय? विचारा प्रश्न हे. ते 4 अतिरेकी कोण होते? नावं काय त्यांची? त्यांना कधी पकडणार आहात? हे प्रश्न विचारा. गल्ली गल्लीत अडवून यांना हे प्रश्न विचारा. आणि विचाराल की नाही हे मला इथं कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.